आणि मी आज तुमच्यासोबत थोडंसं स्पिरिच्युअलिटीबद्दल बोलणार आहे, अध्यात्माबद्दल. तर वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या जे आपण विश्वास ठेवतो वेगवेगळ्या देवी देवतांवरती, त्यांचं आपल्याला फक्त हेच म्हणणं आले ते प्रत्येक बाबतीत आपल्याला एकमेकांना क्षमा करण्यासाठी, एकमेकांना समजून घेण्यासाठी, एकमेकांवरती नाही का एक आदर प्रेमाची भावना असते, दया दाखवावी, यासाठी ते वेगवेगळ्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी आपल्याला एक सांगितले. समाजामध्ये त्यांनी एक कल्याणासाठी नाही का वेगवेगळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जसं की काही व्यक्तींमध्ये दुसऱ्यांचे दोष काढण्याची एक हे असते, काय बोलता येईल त्याला, आपल्याला एक कला पण असते की ते प्रत्येक बाबतीत म्हणजे कुणी किती चांगला वागलं किंवा किती चांगलं त्यांनी आचरण केलं, चांगल्या गोष्टी त्यांनी दाखवल्या, तरी पण ते त्याच्यातून वाईटातील वाईट गोष्ट शोधून काढतात, इतरांमध्ये त्यांची चर्चा करतात, वेगवेगळे निगेटिव्ह कमेंट्स वगैरे असतील ते कमेंट्स पास करतात. तर ह्या गोष्टी आपण नाही केल्या पाहिजेत. तसं काही लोकांना एक भीती असते, त्यांच्यामध्ये एक न्यूनगंड असतो की कुठली नवीन गोष्ट करण्यासाठी त्यांच्यामध्ये पहिल्यापासूनच खूप निगेटिव्ह थॉट्स येतात नाही का, ओव्हर थिंक वगैरे करतात की ही गोष्ट आपल्याला नाही जमणार किंवा ही गोष्ट आपण नाही करू शकत आहे. तर त्यावेळेस आपण एक परमेश्वरावरती कुठंतरी भाव ठेवून एक आशावादी असलं पाहिजे आणि ती गोष्ट करण्यासाठी आपण सातत्य करत राहिलं पाहिजे, प्रयत्न करत राहिलं पाहिजे. आपल्याकडून होईल तितके आपण त्या गोष्टीसाठी एफर्ट्स घेतले पाहिजे. जसं म्हणतात ना की प्रयत्नांती परमेश्वर, तसं आपण त्या गोष्टीसाठी प्रयत्न केले पाहिजे. शेवटी यश देणं हे देवाच्या हातामध्ये आहे, पण कर्तृत्व करणं हे आपल्या हातामध्ये आहे. तसंच काही वेगवेगळ्या, जसं की ताईंनी सांगितलं की सोशल मीडिया असेल, याचा आपण आज पाहतो खूप प्रमाणामध्ये आपण वापर करताना पाहतोय आणि त्याच्यामध्ये आपला खूप म्हणजे चांगला जो वेळ आहे, जो आपण चांगल्या कार्यासाठी करू शकतो, तो जास्तीत जास्त वेळ आपण त्या सोशल मीडियावरती व्हिडिओज वगैरे पाहण्यामध्ये किंवा एंटरटेन करण्यामध्ये, स्वतःला गेम्स खेळण्यामध्ये, मूवीजमध्ये आपण तो आपला टाईम काय करतो, स्पेंड करतो. त्यापेक्षा जर तो आपण आपला टाईम कुठल्याही एखाद्या सामाजिक कार्यामध्ये स्पेंड केला किंवा एखाद्या आपली कला असेल, कौशल्य असेल किंवा एखाद्या खेळामध्ये आपण आपला तो वेळ खर्च केला, तर त्याचा निश्चितच उपयोग स्वतःसाठी किंवा समाजासाठी होऊ शकतो. तसंच आपला एक आत्मविश्वास आपण वाढवणं गरजेचं आहे आणि बस एवढंच. मेसेज काय द्यायचा मॅडम तुम्हाला? मेसेज हेच, जे आपल्याला आतापर्यंत आपल्या घरच्यांनी शिकवलंय किंवा समाजामध्ये आपले शिक्षक असतील, मोठी जी आदरणीय व्यक्ती होऊन गेलेत किंवा आता आहेत, त्यांनी आपल्याला जे काही नीतिमूल्य दिले, संस्कार दिले, संस्कृती जपायला सांगितली, ती आपण भविष्यामध्ये किंवा आता प्रेझेंटमध्ये चांगल्या प्रकारे फॉलो केली पाहिजे. खूप